तुम्हाला माहीतच असेल, मागचा व्लॉग बघितला असेल तर मी माझ्या आजोळी आलेली आहे. तर उगार खुर्द हे माझं आजोळ आहे. आणि आता आज आम्ही शेताला जातोय. तर शेत आमचं स्टेशनच्या पलीकडे आहे. तर इथून ना स्टेशनवरून आपल्याला चालत जायला लागतं. तर ना आधी खूप छोटं स्टेशन होतं, आता खूप मोठं असं स्टेशन बनलेलं आहे. आणि आधी ना आम्ही जेव्हा पण यायचो ट्रेनने यायचो जायचो, पण आता सर्वांच्या गाड्या झालेल्या आहेत त्याच्यामुळे ट्रेनने येणे होत नाही. पण खूप छान वाटायचं. जो लहानपणीचा जो वेळ असतो, टाईम असतो, तो खरंच खूप छान होता. आणि इथं ह्यांची मजाही चाललेली आहे. आज फक्त कार्तिक आलेले आहे, बाकीचे कार्तिक आणि सोनू आलेले आहे. बाकीचे प्रतीक, ऋतिक, वर्षा यांचं स्कूल आहे आणि त्यांचे पेपरही आहेत त्यामुळे आले नाहीत. आणि कार्तिकने आज स्कूलला सुट्टी घेतलेली आहे, गौरांश आले म्हणून तो गेलाच नाही. तर आम्ही मग त्याच्यानंतर इकडून जात होतो. तर म्हटलं चला तुमच्यासोबत तुम्हालाही हे नजारा दाखवूया, खूप छान वाटतं. आणि हे लहानपणीची आमची आठवण. आम्ही इकडून शेताला कधी पण जायचं असेल ना तर असं हे रुळावरती चालत जायचो ट्रेनच्या. खूप मजा यायची. तर ना खूप वर्षांनी आज शेतात जाते आहे. ॲक्च्युली मी येतेच खूप दिवसांनी, खूप महिन्यांनी, आणि त्यातून मग इकडं आले तरी एखादा दिवसच यायला भेटतं मला. पण आज गौरांशीसाठी मी ठरवलं होतं की शेताला जाऊया आणि तिला म्हणजे थोडंसं ते सगळं गोष्टी माहीत पाहिजेत म्हणून मी विचार केला होता आपण शेताला जाऊया. आणि आज योग आला आणि सकाळ सकाळीच निघालो 8:30 वाजता आणि 9पर्यंत आम्ही इथं शेतामध्ये पोहोचलो होतो. तर घरापासून थोडं लांब आहे त्यामुळे ऑटो करून यायला लागतं आणि त्याच्यानंतर चालत यावं लागतं. तर इथं मस्त असे नारळाचे झाडं आहेत. हे पेरूचं झाड आहे. तर मी काढायचा प्रयत्न करत होते पण माझ्या काय हाताला येत नव्हतं ते. आणि खूप छान पेरू लागतात. आणि इथं हे जनावरही आहेत, म्हशी आहेत, गाई आहेत, बैल आहेत आणि सोबत इथे एक घोडाही आहे. तर त्याचं नाव आहे बादल. तर त्याचं नाव आहे बादल. आणि गौरांशीला बादलला बघायचं होतं. तिने व्हिडिओ कॉलमध्ये बघितलं होतं त्यामुळे तिला बादलला बघायचं होतं. त्या एक्साइटमेंटमुळे ती शेताला आली होती. गौरांशीला कशावर बसायचं होतं? घोड्यावर. घोड्यावर बसायचं होतं. पण जेव्हा घोडा आला तेव्हा मात्र गौरांशी घाबरली आहे ना. तर इथं त्याला हात लावून बघते. घोड्याचं हा पिल्लू आहे, घोडा नाही आहे. 6 महिन्याचा घोडा आहे. आणि त्याच्या कानावर हात लावल्यावर कान हलवतोय तो. घोडा कान हलवतोय. तर इथं बघा हे कार्तिकच्या साठी घोडा आणलेला आहे. त्याला आवडतं आणि आधीही एक त्याने घोडा आणलेला असंच. तर इथं बघा कसा बसतोय तो. तर त्याला ना बैल घोडा याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे त्याच्यामुळे मग तो सारखं शेताला येत असतो. काहीच करत नाही. जेव्हा पण सुट्टी असते तो पूर्ण दिवस शेतामध्येच असतो. तर गौरांशी थोडी घाबरत होती पण बसली होती थोडा बस वेळ. सरळ, काय सुद्धा करत नाही. छोटा बेबी आहे ते. मजा आली तुला घोड्यावर बसून? भेले मी. भिलेस? छान नाही वाटलं? खरं घोडा छान आहे, खरं यो येडा करत्या. तर मला कमेंट करून नक्की सांगा कोणाकोणाला शेतात जायला आवडतं आणि कोणाकोणाच्या अशा लहानपणीच्या आठवणी आहेत. आणि सर काय बिचारा खाऊ दे किती बादल जाते बादल पकड. इकडचं खायला लागले. काय थांब की तुझं तयार तर कर. तयार झालं, जाऊन आलो मी. कुठं जाऊन आलो? गाडी कुठं आहे गाडी? काय चल की चला की गाडी बसून. तिला घोड्यावर जर बसवून फोटो काढायचे होते. चल. तर इथं बघू शकता किती मस्त वाटतंय. पूर्ण शेत हिरवं हिरवं गार वाटतंय आणि खूप छान वाटतंय. इकडे मस्त वाटत आहे. उन्हामध्ये इथली छान सावली आनंद देऊन जाते. तर इथं बघू शकता आपला कार्त्या बैला आणि बादलला बांधायला आहे. बैलाच्या गाडीला. बैलगाडीला कार्तिक बांधतोय. तर किती वर्षाचा कार्तिक? 12 वर्षाचा आहे. नाही, 7 वर्षाचा.
हट 12 वर्षाचा आहे. आणि ते बैलांना बांधतो स्वतः आणि स्वतः गाडी फिरवून आणतो तो आता. तर कारण त्याचे आजा आणि जे पप्पा आहेत ते पण बैलगाडी आपण पण बसायचं, मी पण बसणार आहे की. जुंपतात. त्यामुळे त्याला लहानपणापासून सवय आणि त्याला मेन म्हणजे मग आपण आवड दोघी आहे बसायचं, मग तुला भीती वाटणार नाही. बैलगाडींची, मम्मी असल्यावर कशाला बैलांची. भीती वाटणार? त्याच्यामुळे हे तो सगळं स्वतः करतो. खर्चाची हनमतोडी तन खर्चाची हनमतोडी बाहुली कहाती गोडी माझा राजा माझा राजा. बुलेट शोक साठी बैलगाडा इज्जत साठी HK Style. चौदमोराचा मानता चौदमानाचा रामाचा मानाचा देवमानाचा तन खर्चाची हनमतोडी तन खर्चाची हनमतोडी. तर इथं ना बैलगाडी जुंपून कार्तिकने एक फेरी मारून आणली. तर लहानपणी आम्ही बैलगाडीने शेताला वगैरे जायचो, पण आता गाडी वगैरे आल्यामुळं ते होत नाही. त्यानंतर गौरांशीलाही याचा एक्सपिरियन्स हवा, याच्यासाठी मी तिला बैलगाडीमध्ये बसायला म्हणत होते, पण ती घाबरली होती आधीच. तिला बसायचं नव्हतं तरी आम्ही जबरदस्ती तिला बसवलं आणि एक फेरी काढून आणली. तर बैलगाडीमध्ये कोण कोण बसलं आणि कोणाकोणाला बैलगाडीमध्ये बसायला आवडतं हेही कमेंट करून सांगा. तर खूप मजा आली शेतामध्ये, कारण खूप वर्षानंतर हे सर्व मी एक्सपिरियन्स केलं होतं. त्यानंतर इकडे कार्तिकने घोड्यावरती पण राईड केले. बघू शकता मस्त असा घोडा पळतो. छान छान व्हिडिओ फोटोज पण इथं काढलेले आहेत, कारण आजकाल व्हिडिओ फोटो काढण्यासाठीच आपण जास्त गोष्टी करत असतो. तर मग आम्ही पण शेतामध्ये गेलो, एन्जॉय केला सोबत, मग व्हिडिओ फोटोज काढले. तर मी तुमच्यासाठी इथं काही फोटोज टाकलेले आहेत. तर त्यातला कोणता सगळ्यात जास्त फोटो तुम्हाला आवडला कमेंट करून नक्की सांगा. तर आमचे हिरोचे व्हिडिओ करायचे होते तर तेही केले. त्याच्यानंतर याने झाडावरून काढून आम्हाला पेरू दिलेले आहेत, तर ते आम्ही खाल्ले. खूप छान पेरू होते, छोटे होते पण टेस्टी होते. ताजे पेरू असे काढून खाल्ले की मस्त लागतात. तर आम्ही इथं पहिले पेरू खाल्ले, नंतर जेवण वगैरे केलं, मग घरी गेलो. त्याच्यानंतर आम्ही हे आरी वर्क केलेलं आहे थोडंसं, मी आणि मामाची मुलगी मिळून हे अर्धा आरी वर्क केलं. अजून थोडं करायचं बाकी आहे, ते नेक्स्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेनच. खूप मस्त असं हे झालं होतं. अजून डिझाईन बाकीची होती, ती झाल्यानंतर हे अजून मस्त ब्लाऊज दिसेल. जर तुम्हाला आरी वर्क पण शिकायचं असेल तर कमेंट करून सांगा, तर मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये त्याचेही डिटेल व्हिडिओ करेन. तर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.